नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे दीपा अमावस्या. तर आपल्या घरामध्ये अमावस्या असल्यानंतर किंवा मग एकादशी असल्यानंतर, पौर्णिमा असल्यानंतर आपण काही सेवा उपाय करत असतो. कारण की आपण काही सेवा वगैरे करत असतो तर त्याचं फळ आपल्याला अमावस्येच्या दिवशी सेवा केल्यानंतर त्याचं फळ मिळत असतं. म्हणून मग आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये लहान मुलांना इडापिडा होत असेल किंवा नजरबाधा होत असेल किंवा मग मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होत नसेल, जे पण काय असेल तर त्यावेळेस मग आपण अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून मग आपल्याला आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी, मुलांची इडापिडा नजरबाधा दूर व्हावी म्हणून मग सकाळीच आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा आपल्याला जर सकाळी लावणं शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी पण दिवा लावू शकता. आपण आजच्या दिवशी तर दीपा अमावस्या असल्यामुळे आपल्या मुलांचं औक्षण तर संध्याकाळी करणारच आहोत. तर त्याचप्रमाणे जर सकाळी नाही शक्य झाला हा दिवा प्रज्वलित करणं तर मग हा दिवा सकाळी आपल्याला संध्याकाळी परत तुम्ही लावू शकता. हा दिवा मग कशाचा लावायचा आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. तर अमावस्या म्हटलं की आता सगळ्यांना खूप भीतीचा दिवस असे प्रत्येकांना वाटत असतं. कारण की नकारात्मक शक्ती प्रभाव घरातील आजारी व्यक्तींवर खूप लवकर पडत असतो. म्हणून अमावस्याला बऱ्याच ठिकाणी घरामध्ये नकारात्मकता येते असे म्हटले जाते. मग आपण त्याचे जे काही उपाय वगैरे आहेत, सेवा आहेत त्या करत नाही. म्हणून मग अमावस्या म्हटलं की हा भीतीचा दिवस म्हणून बऱ्याचपैकी लोकांना असे वाटते. आता घरातील नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष घालवण्यासाठी अमावस्या हा दिवस खूप प्रभावी मानला जातो. कारण की अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा केली तर घरातील आपले पितर आपल्यावरती तृप्त होऊन गेले तर मग त्यांचा आशीर्वाद आपल्याला चांगला मिळत असतो. घरामध्ये या प्रकारचे जे दोष आहेत तर हे असतातच प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय. तर ते दूर होण्यासाठी अमावस्येला काही उपाय करणे जास्त महत्त्वाचे मानले जातात. आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होत नसेल तर घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर मग अमावस्येच्या दिवशी काही उपाय, सेवा किंवा आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही तर त्यावेळेस मग आपण देवघराच्या तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर त्या अगोदर आपल्याला सकाळी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या घरामध्ये कोणती ना कोणती व्यक्ती मेहनत तर घेतच असते, पण त्या मेहनतीला साथ मिळावी म्हणून काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे मानले जाते. आता घरामध्ये मांसाहार केला जातो म्हणून मग आपल्या घराची शुद्धी करण्यासाठी घरामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे किंवा मग तुम्ही गोमूत्र टाकून पण ते पाणी घरामध्ये शिंपडू शकता. कारण की अमावस्या झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना चालू होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो. म्हणून आपल्या घराची शुद्धी करण्यासाठी हा जो अमावस्येचा दिवस आहे तर हा दिवस असतो. त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे की उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. तुम्ही छोटी काढा किंवा मोठी काढा, तुम्हाला जशी जमेल तशी रांगोळी काढायची आहे. आणि जी आपण रांगोळी काढली आहे तर ते माता लक्ष्मीची आपल्याला पावलं काढायची आहेत आणि एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचं आहे. उंबरठ्याला म्हणजेच की घराचा जो दरवाजाचा उंबरठा आहे तर दरवाजाला आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेते आणि माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे. म्हणून आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे. कारण की आजचा जो दिवस आहे दीपा अमावस्या आहे आणि आषाढ अमावस्या आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे. या वर्षातील हा पहिला गुरुपुष्यामृत योग आहे. म्हणून आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा आजच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. कारण की सगळे योग जुळून आले आहेत. म्हणून आपल्या घरातील सगळ्या इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा सगळं निघून जावं आणि आपल्या घरातील प्रगती व्हावी म्हणून आपल्याला असा एक दिवा पण लावायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आता आपण अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध किंवा भगवान भोलेनाथाची ही सेवा तर करतच असतो किंवा मग मंदिरामध्ये दान करत असतो. किंवा सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हटलं तर काय करायचं आहे आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आपल्याला घरी चुकूनही आणायच्या नाही. कारण की त्यामध्ये नवीन झाडू, त्याला आपण केरसुनी पण म्हणत असतो, तर ही एक वस्तू घरी आणायची नाही. किंवा मग जे पूजेचं साहित्य वगैरे असतं तर हे आजच्या दिवशी आपल्याला चुकूनही आणायच्या नाहीत. त्याचप्रमाणे आपण कोणती भाजी आपल्या घरामध्ये बनवायची नाही. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे तामसिक पदार्थामध्ये मोडत असतात, कांदा, लसूण, दुधी, मसूर, वांगी
ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या चुकूनही बनवायच्या नाही, कारण की दुसऱ्या दिवसापासून श्रावण चालू होईल. म्हणून मग ह्या भाज्या आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी वर्ज्य करायच्या आहेत. तर मग हा दिवा लावायचा आहे. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपण देवघर तर स्वच्छ करतच असतो, पण आजच्या दिवशी देव सगळे उजळून घ्यायचे आहेत, देवांचे वस्त्र बदलायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण आपल्याकडे ज्या कोणत्या सगळ्या वस्त्र वगैरे असतील देवांचे वेगवेगळे, तर ते वस्त्र बदलून झाल्यानंतर देवांची छान पूजा करून घ्यायची आहे. देवांना फुलं वगैरे अर्पण करायची आहे, धूपदीप लावायचं आहे. आणि एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला, आणि एका प्लेटामध्ये काय करायचं आहे, कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि मग तुम्ही एक स्वच्छ पंती घेऊ शकता, किंवा मग आपण आजच्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण करण्यासाठी कणकेचे दिवे बनवले जातात. तर आता ही जी पद्धत आहे, तर ही पद्धत कणकेचे दिवे बनवण्याची प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीने मग दीपा अमावस्या साजरी करतात तशा पद्धतीने साजरी करायची आहे. म्हणजेच की काय करतात, घरातील जे पंत्या वगैरे आहेत, दिवे वगैरे आहेत, ते स्वच्छ घासून पुसून वगैरे ते दिव्यांची पूजा केली जाते, दिव्यांना धूप वगैरे लावलं जातं. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी पूर्णाचे कणकेचे दिवे बनवले जातात. तर तुमच्या इथे बनवत असतील तर तुम्ही बनवू शकता. त्यासाठीच मग आपल्याला एक असा पण दिवा बनवायचा आहे कणकेचा, जेणेकरून आपण कणकेच्या दिव्यामध्ये कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून एक कणकेचाच दिवा बनवायचा आहे. जर नाही बनवणं शक्य झालं तर तुम्ही एखादी पंती ठेवलात तरीही चालेल. नंतर काय करायचं आहे, ती जी पंती आहे तर ती पंती म्हणा किंवा कणकेचा दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्यामध्ये फुलं असलेले 2 लवंग टाकायचे आहेत. आणि नंतर मग आपल्याला त्यामध्ये काळी मिरी टाकायची आहे. आणि भीमसेनी कापराच्या 2 वड्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण की ह्या वस्तू का टाकायच्या आहेत, कारण की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. आणि भीमसेनी कापूर हा माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतो. आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल तर मग त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, तो दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे. आणि ओम महालक्ष्मीये नमः हा मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हटलात तरीही चालेल यापैकी, किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र येत असेल तर तुम्ही तो मंत्र म्हणू शकता. नंतर काय करायचं आहे, त्यानंतर देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे. तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे. घरामध्ये पैसा येत नाही, किंवा मग घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही, किंवा संतान प्राप्ती होत नाही, जे काय असेल ते सांगायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण जे दिवा प्रज्वलित केला आहे तर तो दिवा मग 2 तास तरी राहिला पाहिजे, एवढं ते दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि हा दिवा बनवत असतानाच अशा पद्धतीचा बनवायचा आहे, थोडासा मोठा बनवायचा आहे, कारण की हा दिवा जास्त वेळ राहिला पाहिजे, अशा त्यामध्ये जास्त तेल पण बसलं पाहिजे, अशा पद्धतीचा आपल्याला हा दिवा बनवायचा आहे. तर मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होते. मुलांची अभ्यासामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये प्रगती होते. तर बाहेरगावी मुलं राहत असतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. महिलांना फक्त मासिक धर्म असेल त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही. तर मग ज्यावेळेस त्या महिलांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता. तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.